आहे म्हणून भजन कर लागते। काही पोरं म्हणते आम्हालाही मरा लागते का? चला एक थोडस माग फेवरेट भजन आहे बाबा एक करो। अरे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला। आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला। आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला। हो आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला। रामाचं भजन करत जा, तुकडोजी महाराजाचं भजन करत जा, दत्तगीर संताचं भजन करत जा, श्रीमद भागवत महापुराण आहे। मी रामाचं भजन काऊन करायला लावतो यावर्षी बाबा जास्त, त्याचं एक कारण आहे। त्रेतायुगात राम जन्मले होते कोण्या दिवशी माहित आहे काय? त्रेतायुगात नवमीच्या दिवशी। आणि कलियुगात कोण्या दिवशी जन्मले? 22 जानेवारी। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाली रामाच्या अयोध्येत, माहित आहे का सर्व? 22 जानेवारी दर 22 जानेवारीला सण करा लागते, दिवे लावा लागते दरवाज्यात, रांगोळ्या काढा लागते आणि जय जय श्रीराम जय राम जय जय राम गावात मिरवणूक काढा लागते दर 22 जानेवारीला। प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येत, मंदिर झालं नाही का रामाचं? कोणाकोणाला आनंद झाला करा बरं हातवरी, जयले जयले झाला असेल बाहेर नाही झाला, कोण पटत नाही का तुमचं रामासंग? वा वा। तिकडे रामाचा जन्म झाला, अयोध्येत मंदिर झालं। बरं अयोध्येत मंदिर झालं, लयच चांगलं झालं का? चांगलं झालं, चांगलंच झालं। पण हे मंदिर तर याच्याही आधी होतं, तर मी एकटाच बांधत होतो। पण काय करू, अटकली खुटी। मग अयोध्येत मंदिर बांधणं हे नवल नाही बाबा, मंदिर तर कुठेही बांधायची ताकद आहे आपली, पण काय करा। हम तो गुलाब को भी कमल बना देते, हम तो गुलाब को भी कमल बना देते, हर जगह भगवा लहरा देते, लेकिन क्या करूं हम में एकता नहीं ना। नहीं तो अयोध्या की क्या बात करते, हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते। बन गया है मंदिर अवधपुरी का राम, बना देंगे मंदिर अवधपुरी का राम, बनाएंगे मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा से होंगे काम, हम हैं दीवाने राम के। राम जी की डोली चले बोले बजरंग बली, भक्ति अयोध्या राम की। राम जी का मंदिर बने, खुशियों के दीप जले, हम न होंगे ना मंदिर बांधायची ताकद आहे आपली, पण काय करा आपल्यात एकता नाही ना, हाय का? आपल्यात एकी नाही, नाही तर पाकिस्तानात राम मंदिर बांधायची ताकद आहे। आणि काऊन बांधायची ताकद आहे? भारतात जर मस्जिद जमते तर पाकिस्तानात का राम मंदिर जमत नाही? विठाल विठाल कोणी धर्माची टिंगल करत नाही, पण आपला धर्म समजावून सांगितल्याशिवाय कोण्या धर्माची टिंगल नाही करायची, पण आपल्या धर्माचा मोठेपणा सांगता। हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे। जे सनातन असते त्याले नाश नसते, जे धर्म निर्माण झाला त्याले नाश असते। उपजेचे नाशे नाशिले
पुनरपी दिसे हे यंत्र घटिका जैसे परिभ्रमिका. ज्ञानोबारायाच्या ओव्या ज्ञानेश्वरी पारायण आहे का इथं? नाही का? ज्ञानेश्वरीचं पारायण सप्त्यात एक असलं पाहिजे. एक बोळा ठेवला तसे महाराज असले तर एक पारायण होते ना, होत नाही का? मेलेल्या माणसानं लिहिलेला ग्रंथ आहे ज्ञानेश्वर महाराजाचं. लय ज्ञानेश्वर महाराज आहे म्हणून इथं बसलो आपण. गीतेचं ज्ञान लोपलं होतं, कोणाला समजे नाही. गीता वाचे नाही, वाचली तर समजे नाही. ते ज्ञान प्रकट करासाठी लोपले ज्ञान जगी हितं. अवतार पांडुरंग नाव ठेविले. मेलेला माणूस जिवंत केला होता ज्ञानोबारायानं, माहित आहे का तुम्हाला? मेलेला माणूस इद्वाबाईला आशीर्वाद दिला होता, सौभाग्यवती. आशीर्वाद कोणाला द्यायचा हे भान पाहिजे बाबा. मग आशीर्वाद बऱ्याच लोकांना लागते. आता माझ्या तोंडात पावर आहे ना, भगवंताचं नामस्मरण करतो, देवाचं नाव घेते, त्याच्या तोंडात पावर असते बाबा. असते का? वाचा सिद्धी म्हणते त्याला, म्हणते वाचा सिद्धी पावाल अज्ञापक व्हाल मोक्षामा घरी कामारी दासी होय सांगोयशी. फक्त देवाचं नाव घ्या, चांगलं चांगलं घ्या. देवाचा पावर आल्याशिवाय राहत नाही बाबा. माया हातातही पावर आहे, तोंडातही पावर आहे. देवाच्या डोळ्यात, माया तोंडात. तोंडात जर पावर नसतात इथले लोक बसते का कीर्तनाला? पण जर असं आता गीता सांगू द्या बरं, लोक एक तरी बसल तरी मला विचारा. कारण मोबाईलचा जमाना आहे. काळ कसा आहे? मोबाईल आहे का बाई तुमच्या जवळ? हा का? असं काय सांगते मोठ्या उजागरवाणी. बरं तुमच्या जवळ आहे, तुमच्या जवळ आहे का नाही? खिशेला आनंद मोबाईल मोठे इंग्रजी कवला एवढे खपरे लचक खपरे. दिवसभर अंगठा बिजी नाही. अंगठा झाला की करंगई, करंगई झाली की मंदातलं. छप्पन बोट बिजी केले का नाही? हँग झाले लोक मोबाईलने हँग. संडासले बसले तरी सुद्यामतीन बसत नाही. मोबाईल वाईट नाही असं नाही, मोबाईल चांगला आहे. मोबाईल चांगला आहे. वस्तू वाईट कोणतीच नसते, वापरण्यावर आहे. वस्तू वापरण्यावर. मोबाईल किती चांगला आहे. मोबाईलच्या सहाय्याने तुमचं लोकांचं दर्शन झालं म्हणजे. मोबाईलच्या नाही तर तसं होतं का? एवढ्या दूर येत होतं का? मोबाईल चांगला आहे, वापरणं महत्वाचं आहे. सर्वच गोष्टी चांगल्या आहेत. आता जीन्स पॅन्ट घालणं वाईट आहे का? चांगलं आहे, चांगलं आहे. महापोरानं 5,000चा जीन्स पॅन्ट घेतला आता. म्हणलं घेण्याबद्दल म्हणाय नाही, पण संस्कृती मातीत घातली ना. कोणती म्हणे बाबा? म्हणलं माणसानं उभ्यानं लघवी केली तर आईच्या तोंडात लघवी केल्याचं पाप लागते असं शास्त्र म्हणते. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडळी विष्णुपत्नीनं वस्तू पादस्पर्शं क्षमार्थ. पोराले म्हणलं जीन्स पॅन्ट घेतल्याबद्दल म्हणाय नाही, पण आता बसून लघवी कसा करशील? तर ते म्हणे बसून नाही जमले तर झपून करत जाईल. काय कीर्तन करायचे लेकर बाबा? झपून बसून लघवी करायला लागते आपल्याला. पण लोक आम्हाला तेही नाही नियम करू देतो. मी मागं आता अमरावतीच्या बस स्टँडवर बाबा बाथरूमला गेलो, बसून लघवी करून राहिलो. एक कंडक्टर घाई आला आणि माझ्या डोक्यावर लघवी करून गेला. तरीपासून आपणही ठरवलं समयाशी देव ठेवेल बाबा. करू देत नाही ना नियम, करू देते का? किती बोलते हो लोक. आजच मी कपडे धोतरी पांढरं टकट घातलं. शेजारचं पोरगं म्हणजे चालला रे म्हणे सांड्या आता बाई. सांड्या सांडे आहे का इकडे? सांडे ते मंदिराले सोडते ते बैल. नंदी आहे का इकडे? नाही का? आमच्या इकडे सोड. हा नाही का? आमच्या इकडे सोडते बरं. पण लोक बोलल्याशिवाय राहत नाही बाबा. किती बोलते. आता मी 5,000ची साडी घेतली हो घरच्या बैल. आयुष्यात घेतली नाही बिचारी. काहून घेतली सांगू? तर तिची आपल्यावर जबाबदारी नाही का? तुम्हाला माणसायले सांगतो, ज्याचे लग्न झाले त्याले लग्न झाल्याची जबाबदारी, बायकोची जबाबदारी मेल्यावरही असते माणसावर. मेलं तरी तिची व्यवस्था लावून द्यावी लागते. कारण लग्नाच्या दिवशी हात कोणाचे खाली होते? कन्यादानाच्या वेळेस. कन्यादानाच्या वेळेस हात कोणाचे खाली? तुमचे झालं का? व्हायचे आहे नाही. कठीण आहे पण होणं नाही. 4 ट्रॅक्टर पोर आहे आमच्या गावात बिना लग्नाचे. 4 ट्रॅक्टर पोऱ्यास नाही देऊ राहिले हे बाया. म्हणजे भेटली माळ होती म्हणून मा लागला हिस्सो. हे तुळशीची माळ होती तर बायको भेटली मले. बायाले सांगतो वावर असल्याशिवाय पोरगी देत जाऊ नका. वावर आहे तर पावर आहे. कीर्तनाच्या भरशावर 12 एकर घेतली म्या जमीन बाबा. खोटं नाही बोलत. देवाशपथ 12 एकर घेतली. हाताचे बोट कमी करते, 2 पायाचे दाखवतो. 12 एकर आता पण बसते बाबा कमी. आता देवाचं भजन. आता फक्त 10 एकर घेतो अजून, नंतर बंद करतो. काही दिवसांनी कीर्तन पण फुकट करणार आहोत. 40 वर्ष घेतो अजून पैसे.
काहून सांगतो बाबा सांगू हे लोकांनी कीर्तनकार पोरं केले पाहिजे, आळंदीले पाठवले पाहिजे, मोजरीले पाठवले पाहिजे. हो प्रसादाच्या दक्षिणेच्या रूपानं पैसा भेटत असते ते लक्ष्मीचं रूप धारण करते. इमानदारीनं कमावलंच पैसा लक्ष्मीचं रूप धारण करते. बेमानीनं पैसा कमावलेला माहेचं रूप धारण करते. ते कोर्टात खेचल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल माळ घातली तर बायकोही भेटली पण तरास बीजा झाला बाबा. बरोबरीचे पोरं जे होते मावक्ती लग्नाच्या वक्ती वेगळ्या तरात दे माय घातली साधू झाला माळ नाही म्हणे माय घातली बाप कुठं गेला म्हणलं तो मावशीला घेऊन पयाला. तुकोबारायचं सूत्र आहे अगाऊपणा करत असेल तर टाळच फिरवा, चांगले असेल तर त्याला धोतर द्या आपलं सोडून नेसाले. कीर्तन कसं ऐका लागते तुकोबारायचं कीर्तन शिवाजी महाराजांना ऐकलं होतं. कीर्तन कसं ऐका लागते माहित आहे. आता आता चला बा आमचे लोक बसत नाही म्हणून आम्ही हसवतो, नाही काही गरज नाही हसवायची. कीर्तनात हसवायची गरज नाही पण जन्मले तेपासून लढतच आहे लोक. प्रत्येकाच्या डोक्यावर टेन्शन आहे म्हणून टेन्शन फ्री करायसाठी हसवा लागते. प्रत्येकाच्या तुमच्याही डोक्यावर काही ना काही टेन्शन आहे. कोणाचं होत नाही म्हणून टेन्शन, कोणाचं झालं म्हणून टेन्शन, झालं त्याचं टेन्शन आहे. पाणी अन्न एक गिलास भादरू नका टेन्शन नाहीत का? टेन्शन नाही काय? ज्याचं झालं तेही टेन्शन मध्ये, नाही झालं तेही टेन्शन मध्ये. बायाले सुना आल्या तेही टेन्शन मध्ये, जे नाही आल्या तेही टेन्शन मध्ये. पोऱ्या मोबाईलवर बिजी, पोरं 12वीत अटकले, कोणाची कोंबडी अंड देत नाही म्हणून टेन्शन, कोणाची म्हैस जणत नाही म्हणून टेन्शन, कोणाची बायको उलटून बोलते, कोणाचा नवरा आयदी आहे. प्रत्येकाला डोक्यावर टेन्शन आहे. टेन्शन डोक्यात असलं तर कीर्तन डोक्यात बसत. छत्रपती शिवाजी महाराजांना कीर्तन ऐकलं तर तुकोबारायन सांगितलं तर परई नारी रुक्मिणी समान. दुसऱ्याची बाई आम्हाला आई आहे. तू छत्रपती शिवाजी महाराज म्हणते जर आपले गुरु म्हणते की परक्याची बाई आपली आहे तर आपली बी आईच होय. आणि जे माझ्या आईची अवहेलना करेल त्याचा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. अफजल खानाचा घेतला होता विठ्ठल. मग आम्ही बी कीर्तन कारण तुम्हाला सांगतो परक्याची बाई आई समजत जा. परक्याची बाई मी नात वय पाहून नातं लावतो. पण हे लहान लहान पोरी असल्या तर माझ्या नाता होय होय का नाही बाई. म्हणजे आप्पा म्हणत जा तुमची आजी मेली असेल तर हे लहान लहान पोरी माझ्या नाता होय. पोरीच्या वयाच्या आहेत पोरी होय, बहिणीच्या वयाच्या आहे ते बहिणी होय, आईच्या वयाच्या आहे ते आई होय, बायकोच्या वयाच्या आहे ते आमची भाभी माय होय. तुमच्या मनानं नाही कळलं होतं, तुमच्या मनानं अर्थच लावू नका. आमची भाभी माय होय बाई. बाबा हे यायच्या मत निगेटिव्ह विचार करत जाऊ नका, जराचे चांगले विचार ठेवतात. मग आमच्यावर दगडमार करते लोक. बोललं तेवढंच ऐकत जा. दुसऱ्याच्या बाईला आईचा दर्जा देते त्याने वारकरी संप्रदाय राष्ट्रीय तुकडोजी महाराजाचा संप्रदाय म्हणते. विठ्ठल विठ्ठल चला आता थोडस कीर्तन करतो बाबा नाही का. एकदा टाळी वाजत जाण भजन. ज्ञानोबारा Yeah.
काऊन वाजवायला लावतो कीर्तनात माहित आहे? लोकांचं आयुष्य वाढलं पाहिजे म्हणून. डॉक्टर लोकांच्या आता मोबाईल मध्ये मेसेज येते 58 वर्षाच्या पुढं आणि 60 वर्षाच्या त्या 2 वर्षाच्या कालावधीत 100 पैकी 99 लोक मरल अटॅकनं पुढं. कारण केमिकल रासायनिकामुळं ब्लड सर्क्युलेशन होऊन नाही राहिलं, हृदयविकार होऊ राहिले. पण ठल शब्द असा डॉक्टरचं म्हणणं, ठल 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 शब्द हृदयात व्हायब्रेशन निर्माण करते. ठल 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 ठल. आणि वी लावला तर विठ्ठल होते. साधू संत म्हणते मोक्ष पण भेटते, शरीर व्यवस्थिशीर राहते, ब्लड सर्क्युलेशन झालं की हृदयविकार नाही होईल, अटॅक येणार नाही. म्हणून विठ्ठल विठ्ठल. आणि हातावर धनरेश उमटते कीर्तनात टाळ्या वाजवल्यानं. खोटं नाही बोल. धनरेश म्हणजे लक्ष्मीचा लाभ. कमी शिकून नोकरी लागते, कीर्तनात टाळ्या वाजवा लागते. कमी वावर असलं तर जास्त पिकते. आणि एखाद्याचं लग्न जर नाही झालं त्यांना का कीर्तनात टाळ्या वाजवल्या त्याला लक्ष्मीचा धनाचा लाभ होते. कसा? त्याला जर पोरगी भेटली ना तर त्याला एकुलती एकच पोरगी राहील सासऱ्याले, त्याला पोरगच नाही राहिना. याचं लग्न झालं की सासू सासरे दोघंही मरण, सरी इस्टेट यालेच भेटत. काहून तर कीर्तनात टाळ्या वाजवल्यामुळं. मला खोटं नाही बोलत बाबा. इथून माझ्या हातावर धनरेश उमटली, देवाचं नाव घेतो टाळी वाजवत होतं. आता इथून उमटली, काही दिवसांनी इथून जर निघाली ना तर तुमचं करज गाव विकतच घेतो. खोटं नाही बोल बाबा. राहिले सोय नव्हती, मला कीर्तन करून राहिलो, टाळ्या वाजवल्या. ते पण दोन मजली घर आहे माय. मी लोक म्हणते मी भिकाऱ्यासारखा दिसतो, पण मी श्रीमंत माणूस आहो घरी. पण काहून तर हे टाळ्या वाजवतो कीर्तनात. लक्ष्मी टाळी वाजवली की लक्ष्मी येते. नारायणाची पत्नी आहे ना, तुम्ही वाजवता. 2 मजली बिल्डिंग आहे माय, पण मला भिकारी समजते बाबा. पण 2 मजली बिल्डिंगचं मध्ये सुख नाही वाटत. मा हे होय वैभव, हे वय मा वैभव कर. हे घरी इथलंही कमावतं तरी कोणी माकडे पाहत पण नाही पाहतो. खोटं नाही बोल. कोणीच नाही पाहत. तरी तर मग असं वाटतं कोणासाठी कमाई करावं. करून करून कमाई कोणासाठी करा. मग तसं वाटतं कीर्तन करत जा आणि बाहेरच राहत जा, मंदिरात राहत जा, लोकांची सेवा करा. लोकांची सेवा केली ना तर अशी पुण्यतिथी होते. 125 कितवी पुण्यतिथी होय? 145वी पुण्यतिथी. आणि ज्ञानोबा जशी जिवंत समाधी होती त्याला समाधी संजीवन म्हणते. जिवंत समाधी असे फार कमी महात्म्य असते. दत्तगिरी भगवान, गोपाल कृष्ण भगवान, काही महाराज मंडळी आहे. काही लोक म्हणून कीर्तनाले अभंग कोणता घेतला हे बोलतच नाही. कीर्तन अभंगावर बोलतो, थोडस अभंगावर बोलतो. आता अभंगाची विशेषता असे, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. कारण अभंग सांगितल्याशिवाय बरं नाही वाटत. बरं नाही तर ते का कोणू सांडूनी उपनीला कोंड्या जैसा, तोंडीचा रस भरी मांदना येरी करी भ्रमणा कर करीतो. ज्ञानोबारायच्या एवढ्या सुंदर ओव्या. कीर्तनकार कोणताही असो, राष्ट्रीय असो का वारकरी असो, ग्रामगीतेच्या 5-6 ओव्या 5-6 ओव्या तू माऊलीच्या सांगितल्या पाहिजे. ज्याला ग्रामगीतेचा अभ्यास असेल त्यानं 5 ओव्या तरी ग्रामगीतेच्या कीर्तनात सांगितल्या. ज्याला वारकरी अभ्यास असेल त्यानं माऊलीच्या 5 ओव्या. कुठेही शिका तरी हे ज्ञान मोजरीवरून नाडण देऊनच आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस तुकाराम महाराज असे कीर्तन करू लागले देऊन असे लोक बसले होते. तुकाराम महाराजांना पहिला शब्द काढला, सांगतो तुम्हासी. एक माणूस उभा झाला असं गृहीत धरू. काहून सांगता? प्रश्न नाही का? कोण विचारलं नाही तरी सांगितलं तर अपमान होण्याची शक्यता. तुम्हाला जर कोण हे भाले तुम्हाला जर एखादा प्रश्न कोणी विचारला नाही तरी तुम्ही सांगितला तर लोक म्हणून बयाड आहे म्हणून का नाही? विचारल्याशिवाय सांगायचं नाही. मग तुम्हाला कोणी विचारलं नाही तुकोबर आहे तरी तुम्ही काहून सांगतो म्हणता. तुकाराम महाराज म्हणते काय गोष्ट विचारल्यावर सांगावं, काय विचारलं नाही तर सांगावं, याचा काही नियम आहे ना? नियम नाही का? एखादा माणूस जर मोटरसायकल घेऊन चालला असेल त्याला काही त्यानं नाही विचारलं तर आपण सांगितलं तर तिथं अपमान होण्याची शक्यता. मी का तुम्हाला विचारलं का? पण एखादा माणूस जर गड्ड्यात पडत असेल अंधाळात, आंधळा माणूस जर गड्ड्यात पडत असेल तर त्याच्या विचारण्याची वाट पाहायची का? न विचारता सांगायचं? न विचारता सांगा. आंधळा अंधकुपी पडिता देखणीने लावावे सत्पता. डोळस माणसानं आंधळ्या माणसाला न विचारता गड्डा सांगा, पण डोळस माणसानं आंधळ्या माणसाला न विचारता गड्डा सांगा. पण आम्ही कोणचे आंधळे आहोत? आपण आंधळे आहो का? आपणही आंधळे आहोत. चालते बोलते दिसतो पण आपल्याला धर्म कळत नाही, चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, शास्त्र कळत नाही, पाप कळत नाही, पुण्य कळत नाही. म्हणून आपण चालते बोलते आहो पण आंधळे आहो. नास्तेंद्र येवसा दुरितांचे
तिमीर जावं. तिमीर म्हणजे अज्ञान अंधकार. गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. कैसे आंधळे तुका म्हणे कैसे आंधळे गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. तुकोबा राय म्हणते गेले विसरून तुका म्हणे कैसे आंधळे हे चलता देव पूजले. कबीर महाराज म्हणते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो शोधसी मानवा रावळी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. खऱ्या देवाले खरा देव कोणता आहे? सर्वस्व लोचनम शास्त्रम नास्तेंद्र एवसा. ज्याला शास्त्र कळते चांगलं वाईट कळते ते डोळस आहे, आणि ज्याला काहीच कळत नाही ते आंधळे आहे. आपण संसार रूपी खड्ड्यात पडतो. म्हणून तुकोबारायात न विचारता म्हणते सांगतो तुम्हासी. आणि एवढं सांगून जर नाही ऐकलं हे जरी नाही काल दुसरा हे जरी नाही काल हे जरी नाही कळलं दुसरा येईल हे जरी नाही कळलं. साऱ्याच्या सेवा तुला अडपडून येईल, साऱ्याच्या सेवा तुला एका जनार्दनी फक्त काय माझा येईल. पिंगळा 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 मादाली बोली तो बेगा पिंगळा मादाली, पिंगळा मादाली बोली बोली तो बेगा पिंगळा मादाली. वर्तमान खोट गुप्त वर्तमान खोट, वर्तमान खोट गुप्त वर्तमान खोट, वर्तमान खोट गुप्त वर्तमान खोट. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोट, या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोट. पिंगळा ग बाई पिंगळा ग, म्हणूनच राहिले कुंकू घ्या कोणी काढा म्हणे दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काढा म्हणे. हो विशाल महाराजाचा पिंगळा आहे. आपलं काही नाही याच्यात. हे नाथबाबाचा जरी असल पण विशाल महाराजामुळे प्रसिद्धी झाली. ज्याचा त्याला मान दिला पाहिजे. विठ्ठल विठाला सर ते सेवटीवा काड बांधून नेली. आता जर ऐकलं नाही देवाचं भजन करा. भजा म्हणजे विठ्ठल आले भजा. भजा म्हणजे देवाचं नाव घ्या. देव तुम्ही देवता ते भजा देव तुम्हा तुष्टतील. भजा म्हणजे देवाचं नाव घ्या. नाही तर कळईतला समजसाल भजा. आणि हे तरुणपणात करावं लागते भजन. असे बसा लागते. तरुणपणात बसले नाही सत्यात म्हातारपणी. मग आत्ता एक बुडा मले म्हणे परवाच्या दिवशी आयुष्यात कव्वाच नाही आला सत्यात. कीर्तनात नाही, भजनात नाही, मंदिरात नाही. आणि आत्ता परवाच्या दिवशी म्हणले म्हणे येऊ देत जा म्हणे आता तुमच्या संगत सत्यावर. मी म्हणलं काय करसाल मा संग आता? वाजवीन ना म्हणे विना विना. म्हणलं आतापर्यंत नाही दिसला विना. आता कोण दिसते म्हातारपणी विना? आता सुद्या नाही भेटल्या म्हणे सुना. म्हणून तुमच्या संग वाजवतो विना. जेवानीत पडला संसारात पिन्ना.